महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण उद्याच्या भवितव्यामध्ये ठरणाऱ्या जनसन्मान यात्रा आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी आपण सुरू करणार आहोत त्याच्या पूर्वतयारीचं पूर्वनियोजनाची बैठक महाराष्ट्रातील आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील कृषी मालाचा अतिशय मोठ्या प्रमाणावरती उत्पादन असणाऱ्या शेतीप्रधान असणाऱ्या निफाडच्या परिसरामध्ये आज जी बैठक होते या बैठकीला उपस्थित असलेले आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार ज्यांचा शेती आणि सहकार या विषयावरती काढा अभ्यास आहे आणि या सगळ्या परिसरातील जनतेची नाडी त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने ज्ञात केलेली आहे असे विधिमंडळातील माझे सहकारी दिलीप काका बनकर, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इदुसबाई नायकवडी, वसीमजी बुराण, या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्रनाथ पगार, सुरेशदादा, भाऊसाहेब, सागरजी कुंदे, शिवाजीराव डिपले, अश्विनीताई मोगल, सिद्धार्थ वनारसे, बापूसाहेब कुंदे, रामभाऊ माळोदे, जगन्नाथ कुटे, बाळासाहेब बनकर, रावसाहेब गोळे, ज्ञानेश्वर शिरसाट, सर्व सन्मान्य व्यासपीठ, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील उपस्थित असलेले माझे सर्वच पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, पत्रकार मित्र, स्थानिक वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या या निफाड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, एक वर्षापूर्वी आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचार नजरेसमोर ठेवत आम्ही सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. जाणवलं आम्हाला की 19 सालामध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार गेल्याच्या नंतर तळमळीने काम करणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांची विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये असलेली कुतरवड, शेती आणि शेतीच्या पूरक व्यवसायासाठी आमदार म्हणून घ्यायची भूमिका याचा ताळमेळ त्या कालावधीमध्ये आम्हाला घालता येत नव्हता. चव्हाण साहेबांनी हाच विचार संबंध महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष रुजवला की बहुजन समाजाचं हित आपल्याला साधायचं असेल, शेतकऱ्यांना अधिक दर काय प्राधान्य देऊन त्यांच्या जीवनामध्ये अधिक धवल क्रांती करायची असेल तर सत्तेमधला सहभाग तुमचा त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणूनच मी तालुकाध्यक्षाला सुद्धा या ठिकाणी सांगतो, त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या ते खरं आहे, पण हा निर्णय घेत असताना तो काय एका दिवसात निर्णय घेतला नाही. दीर्घकाळ या निर्णयाची चर्चा प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होती. पक्ष एकसंघ असताना सुद्धा होती. 14 सालामध्ये सुद्धा पक्षाने सामुदायिकरित्या निर्णय घेतला होता. भारतीय जनता पक्षाला आपण बाहेरून पाठिंबा दिला होता निकाल पूर्णपणाने हाती यायच्या अगोदर. 16 सालामध्ये तर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय सुद्धा त्या कालावधीमध्ये झाला होता, ज्यावेळेला मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या कालावधीमध्ये काम करत होतो. आपल्याला आठवत असेल की काका आपल्या प्रचाराच्या निमित्ताने सुद्धा मी आलो होतो. त्या कालावधीमध्ये स्पष्टपणाचा निर्णयही झाला होता, परंतु काय कारणाच्यामुळे तो अंमलात आला नाही. 19 सालामध्ये सुद्धा सुरुवातीला तशापैकीचा निर्णयही झाला, परंतु राजकारणातली समीकरणं त्या कालावधीमध्ये पूर्णपणाने बदलली गेली आणि म्हणणं सत्तेतला सहभाग अलीकडच्या जो कालावधीमध्ये झाला तो जणू काय आत्ताच झाला, काल परवा झाला. अजितदादा आणि त्याच्या सर्व सहकार्याने काहीतरी चुकीचा निर्णय घेतला असा आभास सातत्याने निर्माण करण्याचा प्रयत्न केला काही वर्षाभरामध्ये समजा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होता. काका तुम्ही म्हणाला ती वस्तुस्थिती खरी आहे. किंवा तालुकाध्यक्षांनी या ठिकाणी भावना व्यक्त करत असताना सांगितलं की दादांच्या नेतृत्वाच्या बद्दल केवळ कुतूहल नाही, तर आत्मविश्वास आहे, आकर्षण आहे. दादा म्हणजे शब्दाला पक्का. सार्वजनिक काम करत असेल तर दादांच्याकडे नेल्याच्या नंतर कायद्याच्या कसोटीवरती नियमामध्ये कशामध्ये बसू शकतं याची विलक्षण पद्धतीची प्रशासकीय हातोटी अलीकडच्या कालावधीमध्ये कोणाकडे आहे तर ती तुमचे आणि माझे नेते अजितदादांकडे आहे. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका नाही. मग सतत 24 तास जनमानसामध्ये वावरणाऱ्या दिलीप काका बनकरांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा काय प्रश्न असतील. सर्वाधिक कांद्याचं उत्पादन होणार आहे या संबंध याच्यामध्ये जी काय इथली आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती उलाढाल होणारी ही बाजार समिती, या ठिकाणचे जे काही प्रश्न शेती आणि शेतीच्या मालाचे असतील याला सुद्धा सत्तेची जोड दिल्याशिवाय आधी गती मिळू शकत नाही.
असा निर्णय मनामध्ये ठेवतच नाशिक जिल्ह्यातील विधानसभेवरती निवडून आलेल्या सर्वच आमदारांनी दादांच्या विचाराची सोबत या ठिकाणी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि आज काका तुम्ही सांगितलं की गेल्या वर्षभरामध्ये काही हजार कोटी रुपयाची विकासाची कामं या ठिकाणी आहेत. विकासाची कामं आधीच, पण त्याचबरोबर सहकार क्षेत्रातलं काही प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला काही गती द्यायची होती ती देण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. परंतु तालुकाध्यक्ष म्हणाल ती वस्तुस्थिती खरी आहे की कांद्याची झालेली निर्यात बंदी, घसरलेले भाव या साऱ्याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनावरती खूप मोठ्या प्रमाणावरती झाला. हे काही या वेळेला झालं होतं असं नाही. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा निर्यात आयात वेगवेगळे धोरणं कधी ना कधी बदलली गेली, पण यावेळेला मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणावरती बसला. आणि त्याच्याबद्दलची असलेली भावना ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्टपणाने कुठेतरी बाहेर आहे. त्याच्यामध्ये कोणाचा दुमत असं काय कारण नाही. परंतु दादाने तो निर्णय घेतला. विकासाच्या कामाला गती सुद्धा देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न झाले. पण दादांनी स्वतःच्या राजकीय जीवनातला जो 10वा अर्थसंकल्प मांडला, महाराष्ट्राला राज्याची निर्मिती झाली, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश चव्हाण साहेबांनी आणला आणि त्याच्यातून महाराष्ट्राने गेले 64 अर्थसंकल्प पाहिले. मी सुद्धा एक अर्थसंकल्प 2010 सालामध्ये मांडला. पण मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की दादांना मांडलेला अर्थसंकल्प या 64 अर्थसंकल्पामध्ये समाजाच्या व्यापक हिताचा, महिलांच्या उन्नतीचा मांडलेला पहिला अर्थसंकल्प आहे. त्याचा या ठिकाणी आवडून आणि म्हणणं चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणला. आणि चव्हाण साहेब ज्या वेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जाऊन गेला असं म्हणणं त्या कालावधीमध्ये अभूतपूर्व संबंध देशभरामध्ये केलं गेलं. आणि चव्हाण साहेब त्याला लोकसभेला उभे राहिले. त्याला रुपालीताई तुम्ही आहात, इद्रिसबाई तुम्ही आहात. चव्हाण साहेबांना लोकसभेला बिनविरोध देणारा मतदारसंघ कुठला आहे? तर तो माझा नाशिकचा जिल्हा आहे. त्याची सुद्धा आठवण या ठिकाणी करू. देशाचं नेतृत्व करण्याची संधी ज्याला महाराष्ट्राच्या कर्तृत्व नेत्याला मिळते त्याच्या पाठीमागे नाशिकचा जिल्हा जो कृषीप्रधान जिल्हा आहे, संवेदनशील आहे प्रस्थाच्या बाबतीमध्ये, पण राजकीय दृष्ट्या परिपक्वता कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर ती नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचं दर्शन 1962 सालामध्ये चव्हाण साहेबांच्या बिनविरोध लोकसभेच्या निवडीच्या निमित्ताने सुद्धा या देशाने अनुभवलं. किंवा राज्याने अनुभवलं असं नाही तर देशाने अनुभवलं. आणि म्हणूनच गेल्या वर्षभरामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करत असताना स्वच्छपणाची आपण भूमिका घेतली. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार हा आमचा राजकीय विचारधारा आहे. हा आमच्या राजकीय विचाराचा आत्मा आहे. त्याच्याशी जराही तडजोड न करता सत्तेमध्ये आमचा जो सहभाग आहे तो बहुजनांच्या व्यापक हितामधला आहे. मला आज आवर्जून माझ्या सर्वच प्रमुख कार्यकर्ते आहेत. काका खरं तुमचा अंदाज चुकला, तसा तुमचा अंदाज कधी चुकत नाही. तुम्हाला वाटलं सकाळी 10 वाजता एवढे सगळे येतील की नाही असं कदाचित शंका तुमच्या मनामध्ये निर्माण झाली असेल. पण मला तुमच्या संघटन शक्तीवरती माझा विश्वास खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये बाजार समितीतला मोठा हाल जरी घेतला असता आणि सकाळी 8ला जरी मी यायचं ठरवलं असतं तर त्याला तितकंच जरा ताकद आणण्याची हिंमत कोणाच्या मनगटात आहे तर ती दिलीप काकाच्या आहे. त्याच्यात माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. मी आलो ना प्रचाराला, मी भाषण केलं त्यावेळेला तर आपण निवडून आलो असंच पैसे वातावरण तर झालं असेल काहीतरी. मी 14चं सांगतोय प्रचाराच्या वेळेला इथेच आपली सभा फार मोठी झाली. आपल्यापैकी सुद्धा अनेकांना आठवत असेल, माझीच एकट्याची, बाकी कोण नव्हतं येत. काकांनी माझा आतुडा असं नातं आहे तर त्या नात्यात काय फरक होण्याचं काही कारण होतच नाही. आणि म्हणूनच हे अशा पैसा निर्णय घेण्याच्या पाठीमागे स्वच्छपणाची भूमिका ज्यावेळेला घेतली जाते, एक दीर्घकाळाचं अतूट नातं आणि त्या नेतृत्वाने एक दिशा दाखवली. का दादांच्या प्रती आज समजा महाराष्ट्रातल्या महिलांच्या मनामध्ये जी महाराष्ट्रातल्या महिलांच्यासाठी अजितदादांनी योजना जाहीर केली, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जाहीर केली, निर्वाधपणाने सत्य. परंतु ती जाहीर करत असताना महाराष्ट्राच्या 2.5 कोटी महिलांना थेटपणाने लाभ त्यांच्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण या नात्याने 1500 रुपयाचं थेटपणाने लाभ देण्याचा क्रांतिकारी निर्णय या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या महाराष्ट्रामध्ये घेण्याचं धाडस केवळ आणि केवळ अजितदादांच्या ठिकाणी दाखवलं. तो निर्णय आज महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांची फळी त्या ठिकाणी उभी करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य ठरू शकतं. त्याच महिलांना 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. वर्षामधल्या महिला गृहिणींचं जे काही बजेट असतं आज थोडासा वेळ कमी असल्यामुळे रुपालीताईंना या ठिकाणी बोलता आलं नाही. गृहिणी त्यांचं बजेट त्या विस्ताराने बोलू शकल्या असत्या. मी काय माझ्या घरातल्या बजेटकडे लक्ष फारसं देत नसतो, त्यामुळे मला काय त्याच्याची काही जाणीव नाही.
पण तरी सुद्धा काटकसरीने कसे केले जातात त्याची माहिती असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा आत्मसन्मान राखण्याच्या दृष्टिकोनातून दादांचा हा निर्णय थेट 1500 रुपयाचाही असेल किंवा गॅस सिलेंडरची जे काही मोफत द्यायचे असतील, हा निर्णय एक आधुनिक क्रांतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. या सगळ्या परिसरामध्ये शेती आणि शेतीमालाच्या उत्पन्नाच्यामुळे प्रचंड प्रमाणावरती आर्थिक उलाढाल होत असते. पण संबंध महाराष्ट्रामध्ये संपलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनींना आणि आपण सगळेजण सुविधा सुजाणात या देशाच्या प्रगतीतले आपण केवळ साक्षीदार नाही आहात, तर त्याच्यातले एक महत्त्वाचे घटक आहेत. 46,000 कोटी रुपये ज्या वेळेला या महिला भगिनींच्या खात्यामध्ये वर्षभरामध्ये जातील, तितकी किती आर्थिक उलाढाल राज्यामध्ये त्या ठिकाणी त्यानिमित्ताने होऊ शकणार आहे याचं एक चित्र आपण नजरेसमोर निश्चितपणे आणू शकतो. ही योजना त्या ठिकाणी केली गेली. हा जिल्हा या देशातल्या मोजके काय 5-10 जिल्हे असतील त्या जिल्ह्यामध्ये शेतीला प्राधान्य दिलं जातं आणि सर्वंकष शेतीला. काही विशिष्ट ऊसाचं उत्पादन करणारी शेती एवढा पुरता सीमित माझा हा नाशिक जिल्हा नाही, तर द्राक्ष बागायतदारांचा सुद्धा आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा आहे. आज मुंबईला जो काय भाजीपाला जातो, मुंबईसारख्या या देशाच्या आर्थिक राजधानीत त्याच्यातला 25 ते 50% भाजीपाला माझ्या नाशिक जिल्ह्यातला जातो. याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका काही कारण नाही. शिक्षणाचं जाळं उभं करण्यात आलेलं आहे, सहकाराचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात उभं करण्यात आलेलं आहे. अशा वेळेला शेती आणि शेतीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सजगता आपल्या सर्वांच्या मनामध्ये. मांजरपाडाचं धरण असेल, नारपारचं असेल, पूर्वेकडे जाणारं पाणी पश्चिमेकडे वळवत त्याच्या माध्यमातून अधिक समृद्धी आणण्याच्या बाबतीमध्ये काही प्रयत्नांची पराकाष्ठा करायची असतील, या बाबतीमध्ये जागरूकता जर का कुठं असेल सर्वाधिक, तर ती जागरूकता माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये निफाडच्या परिसरामध्ये मोठी आहे. अशा वेळेला शेतकऱ्यांच्यासाठी अनेक जण टीका टिप्पणी करतात की बहिणीला दिलं, भावाला काय दिलं. शेवटी प्रत्येक घराच्या मध्ये बहीण आहे, ती आहे, तिला दिला म्हणजे भावाला दिल्यासारखं आहे. तरी सुद्धा माझा या राज्यामध्ये राबणारा जो बळीराजा आहे त्याच्यासाठी 2.5 हॉर्सपॉवर ते 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत मोफत वीज, आतापर्यंत तुमचं थकीत जे काही बिल असेल ते पूर्णपणाने माफ करण्याचा निर्णय आणि पुढे पूर्णपणाचे मोफत वीज देण्याचा निर्णय दादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतला. या जिल्ह्यामध्ये तर शेतीपंप हा तर अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. 8-9 सालामध्ये रवींद्रजी मी ज्याला ऊर्जा खात्याचा मंत्री होतो त्याला म्हणजे पेड पेंडिंग म्हणजे पैसे भरून मीटर न मिळाल्यांची संख्या लाखाच्या घरात होती. या जिल्ह्यामध्ये होती, सोलापूर जिल्ह्यामध्ये होती. मी संबंध माझ्याकडे 9-10 महिने खातं त्याकडे होतं, त्याचा मी आढावा त्या कालावधीमध्ये घेतला. अनेक सबस्टेशन त्या कालावधीमध्ये सुद्धा उभी केली होती. या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतीच्या वीज पंपाची गरज किती मोठ्या प्रमाणावरती आहे याची माहिती असताना मी आहे. त्यामुळे पूर्णपणाने वीज मोफत दिवसभर वीज वापरण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. काहींनी त्याच्यावरती टीका टिप्पणी दिली काका केली की शेतकरी पुन्हा दिवसभरच पंप चालवेल आणि त्याच्यामुळे पाण्याचा उपसा खूप मोठ्या प्रमाणावरती होईल. योजना दिलेली चांगली कशी आहे त्याच्यावरती टीका करताना ही दुसरी गोष्ट समोर आणण्याचं जाणीवपूर्वक काम काही विरोधक त्या ठिकाणी करतायत. मला याची जाणीव आहे की माझ्या जिल्ह्यातला, माझ्या या महाराष्ट्रातला, या नाशिक जिल्ह्याचा शेतकरी पाणी कधी वाया जाऊन देणार नाही. मोफत वीज मिळते म्हणून पाण्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्याचं कधीच मानसिकता माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची कधी आयुष्यभरामध्ये नव्हती. पण एखादी योजना चांगली केल्याच्या नंतर राजकीय आपलं अस्तित्व धोक्यात येईल अशा भयगंडाच्या पोटी वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्या ठिकाणी होता. तरुणांच्यासाठी सुद्धा निर्णय घेतले गेले. आज प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी भगिनी 10 लाख आहेत. या राज्यामध्ये 10 लाख विद्यार्थी भगिनी प्रशिक्षण घेतात. त्यांना दर महिन्याला 10,000 रुपयाचं स्टायपंड, एका विद्यार्थ्याला 10,000 रुपयाचं स्टायपंड दर महिना. अशा 10 लाख विद्यार्थ्यांना काका म्हणजे 10,000 कोटी रुपयाचा नियत आहे. हे 10,000 कोटी रुपये विद्यार्थ्यांच्यासाठी दिले गेले, शेतकऱ्यांच्यासाठी 14,000 कोटी रुपये दिले गेले, 46,000 कोटी रुपये महिला भगिनींच्यासाठी दिले गेले. शेतकऱ्या महिला भगिनींच्या सिलेंडरच्यासाठी 1200 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी देण्यात आला आणि मुलींचं शिक्षण 8 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये पूर्णपणाचा मोफत म्हणजे तो सगळा जो खर्च असेल खाजगी शैक्षणिक संस्थांचा तो करण्याचा निर्णय अजितदादांनी त्या ठिकाणी घेतला. त्याला सुद्धा 1800 कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहे. इतक्या महत्वाकांक्षी योजना राबवल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून एक नवपरिवर्तन करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतलो. निवडणुका येतात जातात, तुम्ही म्हणालात खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विश्वासात घेतला असेल नसेल घेतला. आता मी पण लोकसभा निवडणूक लढत होतो पण मला काय फारसं लक्ष घालता आलं नाही. पण शेवटच्या टप्प्यामध्ये मी आलो
त्या वेळेला कसं त्यांनी लक्षात घ्यावं, आपल्याला विश्वासात घ्यावा याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तोपर्यंत सगळं लोकांची हातातच निवडणूक त्या ठिकाणी घेतली गेली होती. पण आता पुन्हा एकदा या राज्यामध्ये या सगळ्या ज्या योजना आहेत या सगळ्यांच्या वरती जर का टीका कोण करते आज, तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेवरती येण्यासाठी जे काय आज आपापल्यासारखे काम करण्याचा प्रयत्न करतायत ते सर्वाधिक टीका प्रश्नचिन्ह याच्यावरती निर्माण करतात. दिलीप काका, तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये काम करता, बाजार समिती काम करता, तुम्हालाही माहिती आहे की बाजार समिती चालवायची असेल तर येणारं उत्पन्न आणि खर्च काय याचं प्रमाण राखलं पाहिजे याची तुम्हाला माहिती आहे. या राज्याचा अर्थसंकल्प ज्याला मांडला जातो त्याला ज्या योजना जाहीर केल्या जातात त्या योजनांच्यासाठी लागणारा खर्च काय आणि राज्याचं उत्पन्न काय. आज या देशात मी तुम्हाला नम्रपणे सांगतोय, कुणी किती टीका टिप्पणी त्या ठिकाणी करू द्या, या देशामध्ये आर्थिक स्थितीमध्ये असलेलं सर्वात पहिलं राज्य कुठलं आहे, प्रथम राज्य कुठलं आहे तर तुमचा आणि माझा महाराष्ट्र या देशाचा आर्थिक स्थिती मानणार. आणि अजितदादाची शिस्त तर काय पाळून पाळून आपल्या पण डोक्यावरचे केस गेले. शिस्त हा अजितदादाचा महत्त्वाचा गाभा आहे, पण त्या आर्थिक शिस्तीला जरा चढा न जाता महिलांच्यासाठी त्यांनी दिलेली क्रांतिकारी योजना ही आता या निवडणुकीमधला गेम चेंजर ठरेल. अशा पैचं भयगंडाने पछाडलेली काही राजकीय पक्ष, काही राजकीय पक्षांचे नेते या गोष्टीवरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतायत हे अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी. मला आश्चर्य वाटलं, स्वतःला संवेदनाशील आणि अतिशय कधी न चुकणार आहे असं म्हणणारे सुद्धा काही नेते म्हणाले की राज्यामध्ये माझी लाडकी बायको योजना सुरू करावी. मला कळू शकलं नाही त्यांच्या बुद्धिमत्तेची क्यू त्या ठिकाणी आली. शेवटी प्रत्येकाच्या घरामध्ये पत्नी आहे, पण ती कोणाची तरी भगिनी आहे. हे कसं विसरू शकतात संविधानाशील माणसं. पण संविधान संपल्यात, पण आता राजकारणामध्ये आता निवडणुका यश मिळणार नाही. या राज्यातल्या महिला भगिनी अजितदादांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून महायुतीच्या पाठीमागे उभं राहणार आहे असं ज्यावेळेला वातावरण तयार होतं त्याला मग अशा पद्धतीची वक्तव्य त्या ठिकाणी येतात. मला विश्वास आहे तुम्ही म्हणाल ते बरं झालं. काकाची माझी मैत्री ही मी काय प्रदेशाध्यक्ष किंवा खासदार आणि ते आमदार म्हणून नाही, वेगळ्या अर्थाने मैत्री आहे. अतिथींना त्यांचं सुद्धा एक वेगळं नातं आहे. तुम्हाला काय, मला पण त्यांना 24 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधिक शक्तिशाली झालेलं बघायचं आहे. आणि ते शक्तिशाली करण्यामध्ये तुमच्या सर्वांचा हातभार असेलच, पण माझा पण नका एवढा हातभार असेल याच्यात तुम्ही चिंता बाळगू नका, कारण मी प्रदेशाध्यक्ष आहे ते विचार. मग काय बोललो माझा, मी काल ऐकलं की काय, काल सिन्नर पासून चाललं जे ऐकतच आलं की काय. काही माणसं म्हणजे तुम्ही बोलताय ते होणार नाही असं नाही, पण काही माणसांची गुणवत्ता कुठल्याही पदाच्या पलीकडची असते. असणं नसणं हा भाग वेगळा आहे, असायलाच पाहिजे याच्यात दुमत असं काही कारण नाही. पण काही माणसांची चाल, काही माणसांचं बोलणं, काही माणसांचं कर्तृत्व, काहींचा लोकांच्यासाठी असलेला प्रवास हा त्या साराच्या पलीकडचा असू शकतो. अशी जी काय मोजकी माणसं महाराष्ट्रात आणि नाशिकच्या राजकारणात आहेत त्याच्यात दिलीप काका अग्रेसर आहेत हे मला या ठिकाणी. आणि म्हणून ती यशस्वीपणाची वाटचाल करतच उद्याचं भवितव्य आपल्याला अधोरेखित त्या ठिकाणी करायचं. तुम्ही सहजगत्या बोलून गेला तर ती खरं आहे की वर्षभरामध्ये दादा काही येऊ शकले नाही, पण आता तो बॅकलॉग भरायचा आहे. त्यांच्या येण्याचा, त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या संवादाचा, त्यांचा महिला भगिनीशी असलेला हितगुज करण्याचा, तो करण्यासाठीच जनसन्मान यात्रा ही आता ऑगस्ट महिन्यामध्ये ही सुरू होणार आहे. महाराष्ट्रातली ऐतिहासिक ठरणारी यात्रा. कारण जनसन्मान का नाव आहे, जनसंवाद हे समजू शकतो. या साऱ्या योजना ह्या जनतेसाठी आहे. या जनतेचा सन्मान करत त्यांना एक संबंध सक्षमपणाने जगण्याची ताकद आणि ऊर्जा देण्याचा क्रांतिकारी निर्णय ज्यावेळेला घेतला जातो त्याला सन्मानपूर्वक जनतेपुढे जाणं आणि जनतेचा सन्मान अधिक वाढवणं याच हेतूने अजितदादांच्या जनसन्मान यात्रा ही संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याची सुरुवात ज्या जिल्ह्यांनी समाजसेवाला बिनविरोध दिलं त्या या नाशिकच्या जिल्ह्यापासून करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष मी आणि माझ्या सर्व सहकारी घेतला. त्याच्या पूर्वनियोजनाच्या तयारीला त्या ठिकाणी आलेला आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष पुढच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी कधी आलेली नाही. नियोजनाची जबाबदारी आम्ही जिल्हाध्यक्षांवरती, आमदारावरती सोबत आलो. मी आणि माझे सर्व सहकारी एवढ्यासाठी झालो कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही यात्रा ठरणार. त्याची चर्चा होईल, बघा तुम्ही अनुभवा. आता दादा जे जॅकेट घालतात त्याची चर्चा गेले 15-20 दिवस देशभरात चालले. दादा एक असं आहे ते जे काय करतील त्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होईल.
आता परवा माझ्या निवासस्थानी 2 तास होते, पत्रकारांशी बोलले, गप्पा मारल्या. जशा आता यांनी इथं ठेवलेत हे सगळं चालू असेल असं माझी खात्री आहे. त्यामुळे मी जे काय बोललो काकाच्याबद्दल ते अगदी लाईव्ह गेलं तरी माझ्या हरकतच काही कारण नाही, कारण ते मी इथूनच नाही बोलले, ते इथून बोलले आणि इथून आलेलं ते काय कधी हे राहण्याचं काही कारण असू शकत नाही. मग ते जे काही बोलतात दादांचं उक्ती कृती कुठलाही शब्द हा दिवसभरामध्ये चर्चेचा विषय होऊ शकतो. असं आपलं नेतृत्व त्या ठिकाणी ज्यावेळेला देशभरामध्ये काम करत आहे त्यांच्या पाठीमागे राजकीय ताकद उभी करण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. सत्ता हे सेवा उपभोगण्याचं साधन असू शकत नाही, तर लोकांची प्रखरतेने सेवा करण्याच्या हिशोबातून सत्ता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही जी काही योजना दिली 46,000 कोटी रुपयाची अजितदादा आणि आपण महायुतीच्या सरकारमध्ये आलो असतो तर ती देता आली असती की नाही याच्याबद्दलचा प्रश्न आहे. अनेक वर्ष अजितदादांच्या मनामध्ये होतं की माझ्या तमाम शेतकरी बांधवांच्यासाठी वीज माफी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. तो निर्णय त्या सत्तेमधल्या सहभागामध्ये होता हे सुद्धा मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे. महिलांना 30 गॅस सिलेंडर असेल, विद्यार्थ्यांच्यासाठी 10,000 रुपयाचं प्रशिक्षण वेतन असेल किंवा इतर काही निर्णय त्या ठिकाणी घेतले असतील. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी आणि निर्णय घेतला इंडियाच्या सरकारकडनं आपण काका की दूध भुकटी आता परदेशातून आयात केली जाणार नाही. याचा अर्थ या राज्यातल्या आणि या देशातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा एक वाजवी पद्धतीचा दर कशामध्ये मिळू शकतो ते त्याच्यावरती प्रक्रिया करू. कारण या जिल्ह्यामध्ये प्रक्रिया मोठी आहे. आज या देशातल्या निर्यात कृषी मालाच्या निर्यातमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा मोठा आहे, त्याच्यातला नाशिकचा खूप मोठा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचं सर्वाधिक ज्ञान कुठं आहे तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि नाशिक जिल्ह्यातला शेतकरी प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन नाविन्य काय होऊ शकतं या गोष्टीवरती अधिक लक्ष केंद्रित करत असतो. मग दादांचा हा कार्यक्रम हा 8 ऑगस्टपासून आम्ही सुरू करणार आहोत. याची योग्य ती माहिती आमदारांच्या मार्फत जिल्हाध्यक्षांच्या मार्फत आपल्याकडे आम्ही पोहोचणारच आहोत आणि मला विश्वास आहे की 1 वर्षाचा बॅकलॉग अध्यक्षसाहेब दादा न आल्याचा दादा ज्यावेळेला येतील असं भरा की तुमच्या देहबोलीसारखाच भरून टाका. म्हणजे सगळं भरपूर आहे तसाच काय तसाच होत. 125 बघा आहे ना. जिल्ह्यात नाही राज्यात 1 नंबर सांगा तुम्ही. असं काय करता म्हणजे इतका वजनदार नेता ज्या वेळेला पक्षाचा या ठिकाणी आहे त्यावेळेला दादांचा कार्यक्रम किती वजनदार होऊ शकतो त्याची कल्पना आम्ही त्या ठिकाणी त्या निमित्ताने करू शकतो. आपल्या सर्वांनाच अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देत असताना जनसन्मान यात्रा ही अभूतपूर्व पैकी ऐतिहासिक स्वरूपाची ठरवून ती निफाडची गाजली गेली पाहिजे अशाच पद्धतीच्या भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आणि पुढे दिलीप काका कुठली निराशा हताशपणा सोडून द्या. जनता तुमच्याच पाठीमागे आहे आणि आतल्या छोट्या हात करू नका. आतापर्यंत तुम्ही हाक दिलीत काही येणार हो, फक्त काकाने हाक मारावी बरोबर ना. यांनी फक्त हाक मारायची एवढंच केलं आहे. हे बघा आता लोकसभेला इथे आपण पिछाडीवरती आहोत. किती आधाराने पिछाडीवरती आहेत मतदारसंघात? किती आधाराने पिछाडीवरती आहोत या मतदारसंघात? 18 आधाराने पिछाडीवरती आहोत. हे का आपल्याला नवीन नाही, पण काकाचं काम दादाच्या आशीर्वादातून या मतदारसंघामध्ये एवढं आहे. 18चा आकडा उलटा करून समजलं इतक्या मताधिक्याने तुम्ही काकाला निवडून द्या, बाकी माझ्यावर सोडा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.